गाईज आज यांना दिली आहे लंपी रोगाची लस. ते माहीत असेल ना तुम्हाला, ज्याच्यामुळं गाठी गाठी येतात जनावरावर, त्याची लस दिली आज. आणि जेव्हा लस दिली जात होती ना गाईज, काही जणची कोणतीही रिॲक्शन नव्हती. इसे कुछ महसूस भी नहीं हुआ गाइस, इसे कुछ नहीं हुआ, इसका कोई रिॲक्शन ही नहीं दिया हुआ. हे बहुत स्ट्रॉंग आहे गाईज. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एक ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. आज जे आहे मित्रांनो, पूर्ण ऊन पडले. पाऊस कधी पडतो काय माहीत. गेल्या वर्षी ह्या टायमापर्यंत सोयाबीनच्या सगळ्या पेरण्या झाल्या होत्या आणि पेरणी होऊन धुंडण पण झालं होतं. पण ह्या वर्षी आणखीन पेरणीच झाली नाही. पाऊस का पडत नाही काय माहीत. आणि गाईज इथलं तुम्हाला सांगतो, ह्या रानामध्ये हे बघा, रोटावेटर करून रांजे पूर्ण काळं केलं होतं. मतलब म्हणजे तण अजिबात नव्हतं. तर रोटावेटर केल्यानंतर पण हे बघा आता किती सारे तण जे आहे, हे बघा पूर्ण रान जे आहे तणाने भरलेले आहे. या जागी जे आहे पेरणी होऊन पीक राहायचं, तर पूर्ण तणाने रान झालेलं आहे, म्हणजे पडक पडले. आणि गेल्या वर्षी जे आहे गाईस आतापर्यंत पेरणी होऊन धुंडण पण झाली. पण ह्या वर्षी काय माहीत पाऊस का बरं पडत नाही, कधी पडतो काय माहीत. तर गाईज काल आपण आपल्या गोट्यातील सगळ्या जनावरांची नावे जी आहेत ती रिव्हील केली आहेत. जर तो ब्लॉग आपण पाहिला नसेल तर तो ब्लॉग आपण नक्की जाऊन पहा. तर आता तुम्हाला सांगतो, तर आता सध्या हे बघा कायरो मस्त झोप घेत आहे. आणि म्हैस जे आहे, फक्त म्हैस चारा खाते, बाकी जे आहेत सगळे बसली. हे बघा, हे जे आहेत बसले आहेत सगळे. आणि गाईज सकाळी यांना खायला टाकलं होतं हरभऱ्याचा भुसा, गव्हाचा आणि कडबा, ज्वारीचा कडबा. ठीक आहे. तर गाईज यांची नावे तुम्हाला याद नसतील तर मी आणखीन एकदा रिपीट सांगतो. हा आहे कायरो, ठीक आहे, याचं नाव कायरो आहे. आणि म्हशीचं आहे नोयरा. आणि यानंतर गाईचं नाव आहे नोवा. आणि हे बघा, हा आहे रेडा. तर याचं नाव आपण ठेवलं आहे कायझेन. ठीक है. मैंने इसे, ये देखो, इसका जो भी कैरेक्टर है, मतलब शक्ल है, उसके हिसाब से इसे बिल्कुल मैच करता है. इसे सबसे अच्छा नाम मिला है गाइस. ये देखो काइजेन. ठीक है. यह बहुत खतरनाक है गाइस. ये देखो कैसे देख रहा है. काइजेन नाव आवडलं का नाही, याला आपण विचारू नाव आवडलं का नाही. हे बघा उठला. हो भाई, ये देखो नाव आवडलं का नाही सांग ना. हे देखो काय मारणी केली आता. चारा खा, चारा खा. ओ भाई, ही मारण्यासाठी येते गाईस अंगावर. हे बघा, याच्या नादी लागायला नाही पाहिजे. हे देखो, सांग ना नाव आवडलं का नाही. गुस्सावर आई पकडता हूँ इसे. बस, ये देखो आता पकडू दिले ना, लेकिन गुस्से में देख रहा है बहुत. ही ना गाईज सदा रागात राहते, क्रोधित मनुष्य. चुकीचं बोललं, क्रोधित. हे बघा गाईज हे कसं मारण्यासाठी येते. हे बघा, गपना गपना, सरक तिकडे. गाईज इसे ना, याला ना इथं खाजवावं लागते तेव्हा हे शांत बसते. आता बघा, आता बघा, हे बघा आता मारण्यासाठी नाही येणार, कारण की इथं मी खाजितो ना त्यामुळं. तरी येते. हे बघ खुजली इथं कानापाशी. खाजवले की येत नाही. आणि गाईज आज महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कायजेन आणि नोयराला आज धुतलं आहे आणि गायला आज नाही उद्या धुवायचं आहे. ठीक आहे. कायजेन आणि नोयराला आज आंघोळ घातली, पण
नोवा आणि कायरोला नाही घातली, तर उद्या त्यांना पण घालायची आहे, धुवायचं आहे तिला पण. ये देखो गाइस, इससे मारने की पड़ी होती है, बार बार मारने के लिए आता है. हा खूप रागीट आहे गाइस, याच्यासोबत मस्ती करायला नाही पाहिजे. हे बघा, याला अजिबात मस्ती केलेला नाही जमत, मजाक वगैरह इसे कुछ भी नहीं चलता. ये बहुत, ये देखो गुस्से में रहता है, खूप रागीट आहे. हे बघा, पण आमची जी गाय आहे, पण नोवा जी आहे ही खूप शांत आहे गाईज. हे बघा, काही नाही, काही करणार नाही. हे बघा कशी बसली, खूप शांत, आणि मारायला पण येत नाही. लेकिन ये जना बहुत खतरनाक है. देखो भैंस के साथ टक्कर खेल रहा है अभी, टक्कर खेलते म्हशी बरा. देख खतरनाक माणूस. तर काही याला परेशान करायचं आता बस झालं. आता चलो आपण बाहेर, सरक याला पुढे. यह देखो पूरा गुस्से में देख रहा है. आणि काय रोला बघा गाईज, हा पण शांत आहे पण खूप शरारती. शांत आहे पण शरारती खूप. गाईज आता वाजले आहेत सायंकाळचे 6, आणि आता जे या सगळ्यांना बाहेर बांधलेलं आहे. आणि गाईज आज तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरूनच गेली. आज जे आहे गाईज, आज यांना दिली आहे लंपी रोगाची लस. ते माहीत असेल ना तुम्हाला, ज्याच्यामुळं गाठी येतात जनावरावर, त्याची लस दिली आज, लंपी रोगाची लस. आणि जेव्हा लस दिली जात होती ना गाईज, काही जणांची कोणतीही रिॲक्शन नव्हती. इसे कुछ महसूस भी नहीं हुआ गाइस, इसे कुछ नहीं हुआ, इसका कोई रिएक्शन ही नहीं दिया हुआ. ये बहुत स्ट्रांग है गाइस.